चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक Q6 लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. SIR प्रक्रिया, सुनावणी केंद्र वाढवण्याची मागणी. SIR प्रक्रियेअंतर्गत पुढील टप्प्यातील सुनावणी केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, तसेच सुनावणी केंद्र नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी असावे, अशी मागणी जमियत उलेमाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. SIR मतदार पडताळणी प्रक्रिया यशस्वी व पारदर्शकपणे पार पडले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट नंतर SIR पुढचा टप्पा कामकाज सुरू होणार असून यात अनमॅप असलेल्या मतदारांची सुनावणी प्रक्रिया पार पडणार आहे. याकरिता धुळे शहरात 11 सुनावणी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मात्र शहराच्या भौगोलिक रचना लक्षात घेता सुनावणी केंद्रांची संख्या वाढवणे गरजेचे असून नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी संबंधित केंद्र असली पाहिजेत, मागणी करीत धुळे जमियत उलेमाने धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे. वॉक फॉर वॉटरमधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोक चळवळ अधिक बळकट. माती वाचवणे, पाणी जपणे आणि जलसंधारणाच्या कार्याला व्यापक लोकसहभागाची जोड देण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात एकाच वेळी झालेल्या या उपक्रमात 3 लाखाहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे. जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना लोक चळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशानं वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मंत्री राठोड यांनी सांगितले आहे. राज्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमातून जलसंधारणाची कामं राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या उद्देशांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी वॉक फॉर वॉटर प्रभावी माध्यम ठरले आहे. 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत राज्यात जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावात जलसंधारण, पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित होईल. जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजाचीही आहे. वॉक फॉर वॉटरमधून महाराष्ट्रानं दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोक चळवळ अधिक व्यापक करूया, असे मंत्री राठोड यांनी आवाहन केले आहे. धुळे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार रणजित सिंह राजपूत यांनी स्वीकारला. धुळे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार रणजित सिंह राजपूत यांनी स्वीकारलाय. माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील दीर्घ अनुभवासोबतच बहुमाध्यम संवाद, डिजिटल माध्यमे आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील विविध अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा अनुभव त्यांना आहे. श्री राजपूत यांनी आपल्या कारकिर्दीत विविध क्षेत्रात आणि पदांवर काम केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एड्स नियंत्रण प्रकल्पात उपसंचालक IEC, वडाळा, मुंबई, देना बँकेच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे व्यवस्थापक, जनसंपर्क, मंत्रालय मुंबई येथील वृत्त शाखेत कार्य अधिकारी तसेच विभागीय माहिती कार्यालय अमरावती
व नाशिक येथे सहाय्यक संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय नाशिक, नंदुरबार व धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. शासकीय माहिती व जनसंपर्क व्यवस्थेला बदलत्या माध्यम विश्वाशी जोडण्यासाठी अभिनव प्रयोग करण्यावर श्री राजपूत यांनी विशेष भर दिला आहे. राज्यातील पहिले मॉडेल जिल्हा माहिती कार्यालय व बहुमाध्यम केंद्र नंदुरबार येथे त्यांनी साकारले आहे. पारंपरिक प्रसिद्धी व्यवस्थेसोबत आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि बहुमाध्यम सुविधांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे. धुळे येथे राज्यातील पहिले माहिती व जनसंपर्क भवन उभारण्याची संकल्पनाही श्री राजपूत यांची होती. शासकीय माहिती व जनसंपर्क यंत्रणेला स्वतंत्र, सुसज्ज आणि आधुनिक स्वरूप देणारी ही संकल्पना धुळे येथे प्रत्यक्षात साकारल्यानंतर शासनाने या संकल्पनेचा स्वीकार संपूर्ण राज्यासाठी केला आहे. डिजिटल माध्यमांचा शासकीय जनसंपर्कासाठी प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीनंही श्री राजपूत यांनी अभिनव प्रयोग केला. देशातील पहिले शासकीय डिजिटल साप्ताहिक यशार्थची संकल्पना आणि निर्मिती त्यांनी यशस्वीपणे प्रत्यक्षात आणली. धुळे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री राजपूत यांचे स्वागत केले. शासनाच्या योजना, धोरणं आणि निर्णयांची अधिकृत, वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह माहिती नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणं तसेच धुळे जिल्ह्यातील विकासात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सकारात्मक बाबींना आधुनिक माध्यमांच्या साहाय्यानं व्यापक प्रसिद्धी देण्याला प्राधान्य राहील, असे श्री राजपूत यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा 2,44,000 लाभार्थ्यांना लाभ. गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 2026 ते 27 या वर्षात आतापर्यंत 2,44,354 लाभार्थी महिलांना लाभ देण्यात आला असून सर्व पात्र लाभार्थींना 100% लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी 1 जून 2026 पासून महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात येत आहे. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतही आर्थिक परिस्थितीमुळे मजुरीचे काम करणाऱ्या महिलांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना सकस आहार व आवश्यक आरोग्य सेवा घेता यावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. पहिल्या अपत्यासाठी लाभ मिळवण्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असणे आवश्यक आहे. तसेच बाळाची जन्म नोंदणी आणि आवश्यक लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांमध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला, अनुसूचित जाती जमातीच्या महिला, 40% किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या महिला, BPL शिधापत्रिका धारक, PM जय लाभार्थी, ई-श्रम कार्ड धारक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतील महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक तसेच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा कार्यकर्त्या यांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत रेशन कार्ड धारक महिलांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.